तिचे ताटात पाय धुतात लोक. किती कमाल आहे. म्हणून आपल्याला तिकडं मान आहे, तिकडल्याला आपल्याकडं मान आहे. म्हणून अशी विशारद गुरुजी लागले तुम्हाला 7 दिवस, तुमचं भाग्य आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्यासारख्या पामराच्या कार्यक्रमाला तुम्ही गुणीजन मायबाप जमला तरी मी अति अति म्हणजे तुमचा ऋणी आहे. नव तुमच्या करता माल काढला ते मध्ये गाण्याची जाऊ द्या. दुपारी महाराजांना कोणता अभंग घेतला होता गाण्याचा? आता कशी जाऊ द्या. हे तुम्हाला माहित नसतं. तरुण मंडळीला व्हॉट्सअपला आलेलं असतं. गेल्या 7 वर्षापूर्वी एक दुबईला हिरोईन डबक्यात पडून मेली. नगीना पिक्चर मध्ये तिचं नाव काय? डबक्यात पडून मेली नगीना मधली श्रीदेवी. श्रीदेवीला का तुम्ही मावशी होती का? मी डोंगरातला पिलू आहे. श्रीदेवी राम चांगलं तेवढं ध्यानात राहत नाही. मगाचा अभंग ध्यानात नाही. ऐका किती सोपे करायचं. म्हणून मायबाप तुम्ही तरुण मंडळी ऐकायला तुम्ही बोललात म्हणून मी बोललो. मायबाप जे नारदाच्या गाडीवर आहे त्याचा अवमान कधी करायचा नाही. बरोबर आहे. कोणी कसंही असो. आपल्या वाणीतून वाजून शब्द आले तुम्ही मला बोला. चला हे गाणं दरिया के लोटन ऐका आंबेडकर चौकात लोक नाही खाली असं आहे. तर मग रुक्मिणी म्हणत जाते आता ऐकत नाही. मग संत कबीर देवाच्या पाठीमागं रक्ताच्या पळत होती. देवाच्या मुसलमानाचे कबीर मागं पळत होते आणि तिथं द्वारकेला गेल्याबरोबर कबीर म्हणत होते माँ मैं तुझे मेहंदी लगाऊ. बघा काय शब्द आहे. माँ मैं तुझे मेहंदी लगाऊ. तर कबीराला काय म्हणते आओ मेरी सखिया मुझे मेहंदी लगा दो मेरे शाह. अरे वा मी तुमचं लेकरू आहे. तुम्ही काय करा आता इथून मागे नाही केलं आता करा. तुम्ही हातापायाला मेहंदी जरूर लावा. मेहंदी जरूर लावा.
माझ्या रखुमाईनं त्या काळात लावली होती. आणि भांगामध्ये सिंदूर भरल्याशिवाय राहू नका. का? आपल्या पतीला आयुष्य मिळतं. माझ्या सीतेनं अशोक वनामध्ये, अशोक वाटिकेमध्ये, शास्त्राची भाषा, तर भांगात सिंदूर भरला. हनुमान म्हणले, आई ही इथं लावायची जागा नाही, इथं द्यायची. मग त्यांनी काय उत्तर दिलं आईनं? अरे हनुमान, माझ्या मालकाला आयुष्य वाढत वनामध्ये, म्हणून सिंदूर भांगात भरा. आपला पती परमेश्वर आहे, पती सौभाग्याची शान आहे, पती सौंदर्याची खाण आहे, पती म्हणजे पतिवर्तेचा मान आहे. पण रुग्णालयापासून सरळच इकडं आला पाहिजे, लेपणं इकडं. आणि लाईटनं जर गेला तिकडं धारूरगड, तर पुन्हा पुतायचा तो परमेश्वर नाही, तो डिंगडार कुचितच राहतात. म्हणून माझ्या आईनं भांगात सिंदूर भरला, म्हणून त्या माझ्या बाबाला आयुष्य किती मिळालं? 10,000 वर्ष, 11 महिने, 11 दिवस या बापाला आयुष्य मिळालं. बरोबर आहे का? इतकं आयुष्य कोणाला? त्या सीतेमुळे मिळालं. म्हणूनच रुक्मिणी म्हणत होती, मैया रे मैया, लग्नाचा टाइम जवळ आलेला आहे. आता यानंतर एक भारूड युट्यूबला माझं भारूड आहे, ते तुम्हाला घेऊन येणार आणि पोलीस ड्रेसवर तुमच्या समोर येणार आणि माऊलीचा पालखी सोहळा आषाढी वारीचा. कारण का, मला आनंदी वाटायले. जसं जसं मुकाम आहे भगवंताचा, तसं तसं तुम्हाला मी या आई भगिनीला म्हणून दाखवतो. मना म्हणला तर, नाहीतर माझं दुकान बांधून ठेवतो. उद्या 4 तारखेला नागोबाची वाडी आहे. कुठं? नागझरी, धारूरच्या कोयपूर, बापा महाराज चौऱ्याचं गाव, त्या ठिकाणी तिथं दुकान बांधल्याशिवाय राहत नाही. इथं माल नाही खपला, दुसऱ्या गावात उचलती दुकान म्हणजे कुठे. बरोबर आहे का? ऐका, चला चला लगला नवरीचा मामा होता, नवरदेवाचा मामा मेला. गुरुजी, नवरदेवाचा मामा अगोदर कंस मामा भगवंतानं मारला आणि नंतर लग्न झालं. बरोबर आहे का? शास्त्रानं बोलतो मी त्याला. पण